फायनली अमेरिकेमध्ये मी देवीच्या दर्शनासाठी चालली आहे. सो देवीसाठी मी काही फळं घेतली आहेत आणि हा बनवला आहे प्रसादाचा शिरा. सो लाईफमध्ये पहिल्यांदा मी असा प्रसादाचा शिरा बनवलेला आहे आणि तो खरंच खूप छान झालेला आहे. सो आजचा कलर आहे ग्रे, म्हणून मग मी ग्रे कलरचा ड्रेस घालून रेडी होऊन जायला निघाली आहे. कलर तर आपणच बनवलेले आहे, देवीला फक्त भावना महत्त्वाची. सो आज आम्ही ज्या टेम्पलमध्ये जाणार आहोत ते थोडंसं आमच्या घरापासून लांब आहे. सकाळीपासून अगदी धो-धो पाऊस पडत होता, पण आत्ताचं वातावरण बघून तुम्हाला बिलकुल बिलीव होणार नाही. मला देवीसाठी काही सामान घ्यायचं होतं म्हणून मी आली आहे वॉलमार्टमध्ये. सो इकडे मला पीस हवा होता. सो रेड कलरचा छान असा पीस भेटला. त्यानंतर इथे अशा प्रकारचे नारळ होते. आपल्या इंडियासारखे नारळ इथे भेटत नाहीत. सो मला हा भेटला, तो मी घेतला. आणि त्यानंतर इथे एक मला नवीनच फळ बघायला भेटलं. सो तुम्ही इथे बघू शकता, हे किती विचित्र असं अकराळ विक्रळ दिसणारं फळ आहे. याचं नाव आहे रॅम्बुटान आणि या बॉक्सची प्राईस आहे $5. त्यानंतर मी आले देवीसाठी फुलं घेण्यासाठी. फुलांमध्ये भरपूर व्हरायटी होती. खूप छान छान सुंदर अशी फुलं होती आणि खूप कलरफुल होती. सो मी एक देवीसाठी बुके खरेदी केला आणि हा बघा किती छान सुंदर याच्यामध्ये मिक्स कलरची फुलं आहेत. सो फायनली मी टेम्पलमध्ये पोचले आणि सगळ्यात अगोदर देवीची ओटी भरली. सो मला जशी काही थोडीफार आयडिया आहे त्या पद्धतीने मी देवीची ओटी भरण्याचा प्रयत्न केला. जो प्रसाद बनवून आणला होता तो देवीला अर्पण केला आणि तुम्ही ते बघू शकता किती छान, किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. ह्या देवीचे जे रूप आहे ते किती सुंदर दिसत आहे. आज मंदिरामध्ये कन्यापूजन पण होतं. सो इथे राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या मुलींचं कन्यापूजन केलं. त्यानंतर होती साईबाबांची आणि आपल्या देवीची आरती. सो दोन्ही आरती आम्ही खूप छान पद्धतीने पूर्ण केल्या. अगदी भारतामध्ये असल्यासारखाच इथे फील आला. या मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती आहे, दत्तगुरूंची आहे, राम लक्ष्मण सीतेची आहे, हनुमंतांची आहे, महादेवांची आहे आणि साऊथ साईडच्या पण काही देवी देवतांच्या इथे मूर्त्या आहेत. सो खूप छान वाटलं ह्या टेम्पलमध्ये आणि तुम्हालाही हे बघून खूप छान वाटलं असेल की अमेरिकेमध्ये इतक्या छान पद्धतीने हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो.